मी प्रसाद पूनम प्रदीप वैद्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा संघर्षवाद याविषयी तुमच्यासमोर विचार मांडणार आहे। जशी समुद्राची खोली, सूर्याचं तेज आणि आकाशाची उंची मोजता येत नाही, त्याचप्रमाणे संघर्ष योद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची संघर्ष गाथा अवघ्या 4 ते 6 मिनिटात मांडणं हाच एक संघर्ष आहे, खूप कठीण काम आहे। तरी माझ्या बुद्धीच्या अनुषंगाने मी त्यांचे विचार आपणासमोर मांडतो। आपला महाराष्ट्र ही संतांची, महापुरुषांची, रणरागिणींची आणि संघर्ष करणाऱ्या योद्ध्यांची भूमी आहे। काळ होता 1891। भारत देश हा ब्रिटिशांच्या गुलामीत पारतंत्र्यात होता। त्या काळी खालच्या समजल्या जाणाऱ्या जातीतील लोक वर्णव्यवस्थेच्या पागंडात आपलं आयुष्य जगत होती। या वर्णव्यवस्थेच्या गुलामीतून त्यांना मुक्त करण्यासाठी या बौद्धाच्या भूमीवर एका महान सूर्याचा जन्म झाला। 14 एप्रिल 1891 मध्य प्रदेशातील महू या गावी भीमराव रामजी सकपाळ या एका महासूर्याचा जन्म झाला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आयुष्य हे संपूर्ण आयुष्य संघर्षमय होतं। त्याची सुरुवात त्यांच्या शालेय जीवनापासून झाली। अभ्यासात हुशार असून सुद्धा केवळ खालच्या जातीत जन्मल्यामुळे त्यांना वर्गाच्या बाहेर बसवलं जात होतं। एवढंच काय, पण शाळेच्या आवारात जो पिण्याच्या पाण्याचा माठ होता त्यातील पाणी सुद्धा त्यांना प्यायची मनाई होती। एका दिवशी लहान भीमरावांनी आपल्या वडिलांना विचारलं की बाबा, हे सगळं वर्णभेद, हे लहान जात मोठी जात, हे सगळं का? त्यावर त्यांचे बाबा म्हणाले की हे सगळं कुठल्या तरी पुस्तकात लिहिलंय बाळा। बाबासाहेब म्हणाले की मला जेव्हा संधी मिळेल, जेव्हा मी मोठा होईन, तेव्हा मी असं एक पुस्तक लिहीन ज्यात कुठलाही वर्णभेद नसेल, कुठली जात लहान मोठी अशी नसेल, सर्वांना समान हक्क असतील आणि आपल्या सर्वांना अभिमान वाटावा असं पुस्तक आपलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं, आणि ते म्हणजे आपल्या भारताचं संविधान। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कळून चुकलेलं की दलितांचा उद्धार करण्यासाठी, या अस्पृश्यतेचा नाश करण्यासाठी शिक्षण एक प्रभावी हत्यार आहे आणि त्यासाठी आपण उच्च शिक्षण घेतलं पाहिजे। पण आर्थिक अडचणींमुळे त्यांना उच्च शिक्षण विलायतेत जाऊन घ्यायचं होतं, पण ते जमत नव्हतं। त्या काळी बडोदा नरेश सयाजी गायकवाड यांची त्यांनी मदत घेतली। सयाजी गायकवाडांनी त्यांना स्कॉलरशिप देण्याचं ठरवलं आणि एक अट टाकली की जेव्हा तुम्ही विलायतेतून शिकून याल तेव्हा तुम्हाला आमच्याकडे नोकरी करावी लागेल। बाबासाहेबांनी अट मान्य केली। बाबासाहेब अवघ्या 22व्या वर्षी अर्थशास्त्र या कठीण विषयात PhD, MA या पदव्या संपादित करून भारतात आले। त्यांनी सयाजी गायकवाड यांच्याकडे नोकरी कार्यरत सुरू केली। पण एवढं शिक्षण घेऊन सुद्धा केवळ खालच्या जातीतील असल्यामुळे त्या कार्यालयातील उच्च शिक्षित नव्हे, अगदी अशिक्षित लोक, पण उच्चवर्णीय लोक त्यांचा अपमान करत होते। अरे हा तर खालच्या जातीचा आहे, हा खालच्या जातीचा आहे म्हणून हा शिकला, असं त्यांचा अपमान करत होते। तेव्हा त्यांनी ठरवलं की मी एकट्याने शिकून फायदा नाही, तर माझ्या सर्व अनुयायांनी शिक्षण घेणं गरजेचं आहे। तेव्हा कार्यालयाच्या बाजूला असलेल्या एका मैदानात अस्पृश्यतेचा समूळ नाश हा संकल्प त्यांनी केला। त्यांच्यासोबत हजारो अनुयायी जोडले गेले आणि त्या अनुयायांनी याच मैदानाला संकल्प भूमी असं नंतर त्याचं नामकरण करण्यात आलं। आपला भारत देश हा जेव्हा स्वातंत्र्याच्या मार्गावर होता तेव्हा एका ब्रिटिश अधिकाऱ्याला आपल्या राज्यकर्त्यांनी सांगितलं की तुम्ही आमच्या भारताचं संविधान लिहा। तेव्हा तो ब्रिटिश अधिकारी म्हणाला की अहो तुमच्या भारतात एक विद्वत्ता, एक उच्च शिक्षित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाचा माणूस आहे, त्याच्याशिवाय दुसरं भारताचं संविधान कोणीच लिहू शकत नाही। द बेस्ट पर्सन टू राईट अ कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया। बाबासाहेबांनी 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस इतका अभ्यास केला। देशातील 60 देशांच्या संविधानाचा त्यांनी अभ्यास केला आणि आपल्या सर्वांना अभिमान वाटावा की संपूर्ण जगातील सर्वात मोठं लिखित संविधान हे आपल्या भारताचं आहे। त्यांचे 2 संघर्ष मला सांगावेसे वाटतात। एक म्हणजे महाडचं चौदार तळं। हे चौदार तळ्याचं पाणी फक्त उच्च जातीयांसाठीच आहे असं त्याकाळी नियम होता। आणि नाशिकचं काळाराम मंदिर, त्यांची इच्छा होती की या देशातील प्रत्येक गोष्टीवर या देशातील प्रत्येक नागरिकाचा समान हक्क असला पाहिजे। त्या काळाराम मंदिराचा देव आपल्याला पावावा किंवा तो नवसाला आपण त्याच्याकडे नवस मागावा आणि ते पूर्ण करा, यासाठी त्यांची इच्छा नव्हती। हे दोन्ही संघर्ष त्यांनी अतिशय उत्तम प्रकारे संघर्ष करून जिंकले आणि 6 डिसेंबर 1956 रोजी या महामानवाचं महानिर्वाण झालं। बुद्धं शरणं
गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. धन्यवाद.